भारताकडून पाकिस्तानमधल्या 26 ठिकाणांवरती हल्ले करण्यात आलेत। ताबा रेषेवरती दोन्ही देशांमधला संघर्ष चांगलाच वाढतोय आणि पाकिस्तानामधल्या विमानतळांवरती भारतानं जोरदार मारा केल्याचं वृत्त सध्या समोर येतंय। तर काल पुन्हा एकदा रात्रभरातून पाकिस्तानच्या कुरापती सुरू होत्या आणि भारताकडून पुन्हा एकदा चोख प्रत्युत्तर दिलं जातंय आणि हे प्रत्युत्तर देत असतानाच आता भारताने पाकिस्तानमधल्या 26 ठिकाणांवरती हल्ले केल्याची माहिती आहे। भारताने प्रतिहल्ला केलेला आहे पाकिस्तानच्या या सगळ्या कुरापतींच्या विरोधामध्ये। भारताकडून पाकिस्तानच्या 4 हवाई तळांवरती जोरदार हल्ला करण्यात आलाय। रावळपिंडी लगतच्या नूर खान हवाई तळावरती भारतानं जोरदार हल्ला केलाय। नूर खानसह रफीक, मुरीद आणि सुपूर एअरवेजवरती भारतानं जोरदार मारा केला। पाकिस्तानी वायुदलाचं भारताच्या या हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालं अशी ही माहिती समोर येतेय। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सोमेश, काय घडलंय रात्रीतून आणि भारताची प्रत्युत्तराच्या दाखल कारवाई नेमकी काय आहे? यामिनी, नक्कीच ऑपरेशन सिंदूर लॉन्च झाल्यापासून आपण पाहतोय पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत भारतावर हल्ला करण्याचे, परंतु भारत पाकिस्तानचा एक छोटा लवंगी फटाका सुद्धा भारतीय हद्दीत फुटू देत नाही आणि या फ्रस्ट्रेशनमधून पाकिस्ताननी शेवटी काल क्षेपणास्त्र डागली असं कळतंय। याविषयीची माहिती आता अधिकृतपणे लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये दिली जाईल। अजून एक जी माहिती येते ती म्हणजे उधमपूर आणि पठाणकोटच्या हवाई हद्दीमध्ये एक पाकिस्तानी फायटर जेट हे भारताने यशस्वीपणे निकामी करून पाडलेले। पाकिस्तानचं एक लढाऊ विमान भारताने पाडलंय। त्यासोबतच भारताच्या 6 एअरबेसेसना टार्गेट करण्यात आलं होतं पाकिस्तानकडून। काल पुन्हा एकदा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले झाले। ते ड्रोन हल्ले अपयशी झाले। त्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून थेट पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त केलेत। यामध्ये 3 मुख्य एअरबेस असल्याचं कळतंय। किमान 3 एअरबेस तरी हवाई दलाचे पाकिस्तानच्या भारतीय हवाई दलाने वायुदळाने उद्ध्वस्त केलेले आहेत। याचा अर्थ पाकिस्तानचे हवाई दल हे पाकिस्तानच्या जमिनीवर असतानाच बेचिराग झाले असं आपण म्हणू शकतो मोठ्या प्रमाणावर। त्यामुळे पाकिस्तान त्या फ्रस्ट्रेशन मधून पाकिस्ताननी मिसाईल हल्ले केले असं कळतंय। त्यामध्ये दिल्ली टार्गेटवर असण्याची ही चर्चा आहे। त्यासोबतच विशेषतः जम्मू आणि काश्मीर भागातील पठाणकोट, उधमपूर, श्रीनगर आणि अखनूर या भागांवर या ठिकाणी असलेले भारतीय हवाई दलाचे तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा तुम्ही ज्या पद्धतीने दिल्ली टार्गेट करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणताय त्या संदर्भातली एक मोठी बातमी आपण बघूया आणि मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। पाकिस्तानकडून दिल्लीवरती सुद्धा क्षेपणास्त्र हल्ला करायचा प्रयत्न झाला। हरियाणामधल्या सिरसामध्ये पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडण्यात आलेलं आहे। पहाटेपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले सुरू झालेले आहेत। पुन्हा एकदा जाऊया सोमेशकडे। सोमेश, दिल्ली टार्गेट करायचा प्रयत्न? हो, नक्कीच नवी दिल्ली, राजधानी दिल्लीवरही टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला असंही म्हटलं जाते। आता पाकिस्तानी क्षेपणास्त्रांच्या टार्गेटवर दिल्ली होती की दिल्ली लगतचे हिंडन एअरबेस हा जो वायुदळाचा एक बेस आहे त्यावर टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता का, किंवा मग इथे वायुसेनेचं मुख्यालय आहे त्यावर टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता का? तर कारण एखाद्या देशाची राजधानी टार्गेट करण्यापूर्वी पाकिस्तानकडून तिथले मिलिटरी इन्स्टॉलेशन टार्गेट केले जातील, तिथली लष्करी तळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या लष्करी तळांवर हल्ला झाला होता का याविषयीची अधिकृत माहिती अगदी थोड्याच वेळात आता सकाळी भारतीय लष्कराकडून पत्रकार परिषद होणार आहे त्यावेळी दिली जाईल। परंतु पाकिस्तानचं फतेह-1 हे जे मिसाईल आहे हे मिसाईल काल भारताच्या दिशेने डागण्यात आलं आणि प्रचंड वेगाने आणि खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्याची क्षमता असणारं फतेह-1 मिसाईल हे हवेतल्या हवेत भारतीय संरक्षण सज्जतेने उडवून लावलेलं आहे असं आपल्याला कळतंय। त्यामुळे यातून कोणत्याही स्वरूपाचं नुकसान अद्यापपर्यंत तरी झाल्याचं कळत नाही। पण पुन्हा ज्या डेब्रीज असतात ज्या वरून मिसाईल उडवल्यानंतर खाली पडतात तर त्यामध्ये काही नागरिकांचं नुकसान होण्याची शक्यता असतेच। पुन्हा या नुकसानाविषयीची अधिकृत माहिती सुद्धा भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्येच दिली जाणार आहे। सोमेश, त्यामुळे जरी ही पत्रकार परिषद पुढे गेलेली असली तरी सुद्धा आता प्रतीक्षा आहे की या पत्रकार परिषदेमधून आपण नेमकं प्रत्युत्तराच्या दाखल काय काय कारवाई केली आहे याविषयी आपल्याला माहिती मिळेल। धन्यवाद सोमेश सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.